आणि यानंतरची बातमी आहे खासदार संजय राऊतांनी याच निवडणुकांच्या अनुषंगाने केलेल्या खळबळजनक आरोपांची। विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या 6 उमेदवारांनी परस्पर माघार घेतली। यावरनं महाविकास आघाडीतल्या मित्रपक्षांमध्ये चांगलीच जुंपल्याचं चित्र दिसतंय। त्याचंच एक उदाहरण आपण पुण्यात पाहिलं। पण असं असताना बिनविरोधची धडपड आणि माघारी नाट्यावरती एका दिवसात थोडके नाही तर तब्बल 150 कोटी रुपये खर्च झाल्याचा दावा खासदार संजय राऊतांनी केलाय। महायुतीकडे बहुमत असताना बिनविरोध निवडणुका कशासाठी असा सवालही राऊतांनी उपस्थित केला। राऊतांच्या आरोपांनंतर सत्ताधारी सुद्धा राऊतांना प्रत्युत्तर देण्यासाठी पुढे सरसावले। राऊतांचे आरोप महायुतीच्या नेत्यांनी कसे खोडून काढलेत आपण पाहूया। कोकणातली माघार आज मी ते ट्विटवर टाकलेलं आहे आकडे सगळे। याशिवाय अजून 3 ठिकाणी यवतमाळ, वर्धा, गडचिरोली वगैरे तो भाग सगळा 150 कोटी रुपये काल माघारी आणि बिनविरोध या संदर्भातले जे व्यवहार झाले, त्यात खर्च झाले। नाशिकमध्ये विधान परिषदेला उबाटा गटाचा एकही उमेदवार दिला नाही। 2 उमेदवारी अर्ज खरेदी केले होते। मग तिथं संजय राऊतांनी नेमकी कुठली सेटलमेंट केली? संजय राऊतांनी नाशिकच्या जागेसाठी किती कोटी रुपये घेतले आणि ते पैसे घेऊन संजय राऊतांनी नेमक्या नाशिकच्या दौऱ्यातून किती बॅगा भरून आणल्या याचं उत्तर एकदा पत्रकार परिषद घेऊन द्यावं। भविष्यामध्ये आरबीआयचे गव्हर्नर होण्यासाठी संजय राऊत साहेब असे काही वल्गना करत असतील आणि असे कोटी जे आकडे आहेत ते सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवत असतील। मला असं वाटतं की 150 कोटी, 50 कोटी, 3000 कोटी, 5000 कोटी हे काही छोट्या गोष्टी नाही हो। महायुतीच्या संख्याबळासमोर आपला टिकाव लागत नाही। त्यांनी माघार घेतली, त्याचं स्पष्टीकरण करा, त्याचा खुलासा काय। 150 कोटी, 200 कोटी मोठे आकडे, त्याचा पुरावा द्या म्हणावं काय असेल तर। ज्यांनी तुमच्या पक्षामध्ये 30-30, 40-40 वर्ष टाकले त्यांच्यावर तुमचे आरोप, म्हणून हे यापेक्षा यांनीच कोणाची तडजोड केली की काय अशी शंका घ्यायला आता वाव आहे।